नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक्सरसाइजला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. हा एक्सरसाइज घेण्याअगोदर मात्र तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही 1.1 आणि 1.3 हे दोन्ही एक्सरसाइज पूर्ण सोडवले असतील तरच या एक्सरसाइजला आपण आता सुरुवात करूया. चला लक्ष द्या. मी गेल्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणलं जातं आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यामध्ये x आणि y हे जे व्हेरिएबल तुम्हाला दिसतायत ते व्हेरिएबल खालच्या प्लेसला म्हणजे डिनॉमिनेटर प्लेसला आलेले असतात. आणि ते कसे काढायचे तर याला लेट पुटचे गणित असं म्हणतात. आपण त्या स्टेप पुन्हा एकदा पाहूया. मला सांगा इथे तुम्हाला खालच्या साईडला कोणता नंबर दिसतोय? x. म्हणून आपण 1/x ला m कन्सिडर करूया आणि 1/y ला n कन्सिडर करूया. लिहिलं. याचाच अर्थ 1/x m and 1/y n. आता काय करायचं? जिथे तुम्हाला x दिसतोय तिथे m लिहा आणि हा 1/y काढून n लिहा. म्हणजे सांगा हे गणित कसं होईल? बोला पटपट. सुरू. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. 2m व्हेरी गुड. 3n is equal to 15. इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरं बोला 8m plus 5n is equal to 77. इक्वेशन नंबर सेकंड. मी काय केलं परत एकदा बघा. खाली x आणि y हे शब्द असतात ते काढून टाकले आणि त्याच्याऐवजी कोणते शब्द वापरले? m आणि n. पुढे जाऊया. इथून पुढच्या स्टेप तुम्हाला येतात. बोला पटपट. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोला 2m - 3n is equal to 15 आणि पलीकडचं बोला 8m + 5n is equal to 77. मला असं वाटतं इथेही तुम्हाला दोन स्टेप सुचल्या असतील. सगळ्यात सोपी स्टेप कोणती होईल? मला असं वाटतं की सगळ्यात सोपी स्टेप होईल हा जो खाली 8 आहे सेम तसाच 8 आपण वर पण बनवूया. म्हणजे वर कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे तुम्ही? 4 ने. म्हणून या 4 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. जरा पटपट बोला. 4 दुनी 8m, 4 2 जा 8m, 4 3 जा 12n, 15 4 जा 60. खालचं आहे असं लिहा. त्या इक्वेशन मध्ये काहीही चेंज करू नका. आपण पुढे चालूया. तुम्हाला इथे दिसत असेल तुमचं एक साइन एक नंबर सेम आलेला आहे आणि तो कॅन्सल करायचा आहे. मग कॅन्सल करण्याच्या स्टेप सांगा. साइन चेंज करा. मायनस प्लस ऐवजी मायनस, प्लस ऐवजी मायनस. एटीएम ला एटीएम कॅन्सल झाला. जे काही शिल्लक राहिले ते खाली सांगा. हे जरा मला नीट वाचून दाखवा. काय लिहिले वाचा? -12 - 5 याचा आन्सर येणार -17n. आणि 60 मधून 77 गेल्यावर सुद्धा -17 राहणार. दोन्ही साइडला मायनस साइन आल्यामुळे ते कॅन्सल होणार. 17n is equal to 17. hence n is equal to 17/17. डायरेक्ट आन्सर बोला किती येणार? 1. व्हेरी गुड. आता ही आलेली n ची व्हॅल्यू पुट n is equal to 1 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करू. म्हणजे बोला एक्झाम्पल काय होईल? 2m - 3n is equal to 15. यांच्या जागी 1 लिहा. 2m - 3 1 is equal to 15. 2m - 3 is equal to 15. 2m is equal to -3 पलीकडे गेल्यावर +3. फायनल आन्सर बोला 18. 2m is equal to व्हेरी गुड 9. हा into 2 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 2 झाला. संपलं का मग गणित? नाही. हे आताशी काय संपलं आपलं? लेट. आणि लेट झाल्यानंतर काय असतं? पुट. म्हणून या स्टेप रिव्हर्स करून लिहा. म्हणजे गणितामध्ये असं लिहिणार तुम्ही. पुट बोला m is equal to 1/x and n is equal to 1/y. याला बॉक्स करा आणि बरोबर त्याच्या खाली लाईन ड्रॉ करा. सुरू.
बोला m ची व्हॅल्यू किती आली आपली 9. therefore 9 is equal to 1 upon x आणि n ची व्हॅल्यू बोला 1. so 1 is equal to 1 upon y. therefore by बोला कोणती स्टेप करायला शिकवली होती मी इन्व्हर्टेंडो. याला उलट करायचं. इन्व्हर्टेंडो म्हणजे रिव्हर्स नंबर करायचा. याला जर उलट केलं तर x आलं, याला रिव्हर्स केलं तर किती येणार 1 upon 9. याचा रिव्हर्स 1 आणि याला रिव्हर्स केल्यावर फक्त काय राहिला y. याचाच अर्थ या गणिताचं सोल्युशन ऑफ इक्वेशन बोला बरोबर आहे. अगदी बरोबर. x is equal to 1 upon 9 and y is equal to 1. संपले गणित. लिहून टाका. हे सेकंड एक्झाम्पल पाहायला आता आपण सुरुवात करूया. बोला सेम पॅटर्न आहे आताच्या गणितासारखाच. बोला इथे डिनॉमिनेटर प्लेसला कोणता नंबर आलेला आहे x म्हणून दिला x लेट 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. मराठीवाल्यांनी ज्याला आपण लेट म्हणतो त्याला त्यांनी इथं पाठीमागच्या साईडला फक्त मानव असा शब्द टाकायचा असतो. मी शेवट सांगेन कोणकोणते शब्द चेंज करावे लागतात ते. चला आता गणितात लक्ष द्या. बोला डिनॉमिनेटर प्लेसला आलेले xy निघून जाणार आणि त्याच्याऐवजी कोणते शब्द येणार आहेत mn. बोला मग गणित कसं होईल 4m व्हेरी गुड 5n इज इक्वल टू 7 आणि सांगा याला नाव दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं कसं होईल बोला 3m 4n is equal to 5 इक्वेशन नंबर सेकंड. म्हणून सांगा पटपट फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं केल्यानंतर दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या. 4m plus 5n is equal to 7. पलीकडचं बोला 3m plus 4n is equal to 5. खाली वर मल्टिप्लाय करा. चला बोला पटपट. वर कितीने मल्टिप्लाय करायचं 3 ने. खाली कितीने 4 ने. व्हेरी गुड. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन सुरू पटकन. 3 4 जा 12m 5 3 जा 15n 7 3 जा 21. to be continued. 4 3 जा 12m 4 4 जा 16n 5 4 जा 20. झालं ते पण. चेंज द साइन. साइन चेंज करा. बोला इथे प्लस ऐवजी मायनस, प्लस ऐवजी मायनस, प्लस ऐवजी मायनस. 12m ला 12m गेट कॅन्सल्ड. 15 minus 16 I think 1n राहतो. लार्जर नंबर 16 आहे त्याचं साइन चेंज केलेलं कोणतं आहे मायनस. ते देऊन टाका. पलीकडे 21 minus 20 सॉरी 1 राहिला. मायनस साइन शिफ्ट करा म्हणजे n चं फायनल आन्सर तुमचं किती आलं -1 आलं. टू बी कंटिन्यू. पुट n is equal to -1 in equation number first. बोला इक्वेशन नंबर फर्स्ट काय 4m plus 5n is equal to 7. टू बी कंटिन्यू. 4m plus 5 बोला n च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची -1 is equal to 7. 4m minus 5 is equal to 7. हा -5 पलीकडे गेल्यावर सांगा काय होणार +5. 7 plus 5 12. हा into 4 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 4. 12 by 4 चा आन्सर तुम्हाला पण माहिती आहे. 4 3 जा 12. ही कुणाची व्हॅल्यू आली बोला m ची. आता आपण इथं लेट केलं होतं त्याच्याऐवजी पलीकडे काय करायचं आता पुट करायचं आणि तेच नंबर रिव्हर्स मांडा. बोला काय लिहिणार m is equal to 1 upon x and n is equal to 1 upon y. याला बॉक्स करा. केला. टू बी कंटिन्यू. सांगा m ची व्हॅल्यू किती आली आपली 3 म्हणून द्यायचं 3 is equal to 1 upon x. n ची व्हॅल्यू -1 so -1 is equal to 1 upon y. 1 upon 1 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 1 upon
आता आपल्याला xy ची व्हॅल्यू इनवर्ट टेंडो ने काढता येते, म्हणून इथे लिहायचं बाय इनवर्ट टेंडो. रिव्हर्स करा, पलीकडे x अलीकडे बोला 1/3, इकडे y अलीकडे बोला -1 चं रिव्हर्स केलं तरी ते काय राहणार, -1च राहणार. गणित संपलेले, म्हणून इथे लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to 1/3 and y is equal to -1. That's all. लक्षात येते सगळ्यांच्या. आता मी यालाच मराठी मीडियम मध्ये कसं लिहितात ते दाखवतोय. जिथे लेट शब्द आलेला आहे इथे मानो. याला तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात, समीकरण 1 व 2 वरून हे बरोबर काय, n बरोबर -1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू आणि इनवर्ट टेंडोला व्यस्त क्रियेनुसार सोल्युशन ऑफ इक्वेशन समीकरणाची उकल असे शब्द फक्त इथं तुम्हाला वापरावे लागतात. पुट ऐवजी टाकू. परत एकदा बघा, मानू, टाकू, व्यस्त क्रिया आणि समीकरणाची उकल. एवढे 3-4 शब्द सोडले तर तुम्हाला ही गणित सहजपणे समजतात, सोडवायला सोपे. आता आपण पाहतोय हा 3 मार्काचा प्रकार आहे. चला लिहून घ्या. यांमध्ये आपण काही बाहेरची पण गणितं अशी पाहूया की जी आतापर्यंत बोर्डाला आली होती या फॉर्मॅट मध्ये. इथे तुम्हाला दिसते मार्च 14 ला आलेले गणित याच पद्धतीचं आहे. मी डायरेक्टली सोडवायला सुरुवात करतोय. सगळ्यांनी माझ्यासोबत बोला एकदम फास्ट. लेट 1/x is equal to m and 1/y is equal to n कन्सिडर केलं. बोला पुढे सांगा पटपट काय होणार. एक्झाम्पल 4m 3n is equal to 1. इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड वाला बोला 8m 9n is equal to 7. इक्वेशन नंबर किती, सेकंड. दोन्ही इक्वेशन मांडा एका खाली एक. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सगळ्यांच्या लक्षात येतंय का. चला बोला दोन्ही इक्वेशन एका खाली एक मांडा. 4m plus 3n is equal to 1. 8m minus 9n is equal to 7. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर 4 ला 8 करा किंवा 3 ला 9 करा. बोला काय सोपं जाईल. मला असं वाटतंय वर 3 ने मल्टिप्लाय करून 3 3 जा 9 करावा. तुम्ही 4 2 जा 8 केलं तरी उत्तर तेवढंच येतं. दोन्ही बरोबर आहे. सुरू 4 3 जा 12m 3 3 जा 9n 3 1 जा 3. खालचा नंबर आहे असंच लिहिला इज इक्वल टू 7. तुम्हाला पण दिसलं का की मी हेच का सिलेक्शन केलं होतं, कारण आता मला साइन चेंज करावं लागणार नाही. कारण की हे 9n ला 9n काय होणार, कॅन्सल. ऍडिशन करून टाका. 12 प्लस 8 20m 7 प्लस 3 10 m इज इक्वल टू 10/20. हा 20 पण इकडे गेला. 1 जा 2 जा 10 1 जा 10 10 2 जा 20. m ची व्हॅल्यू 1/2 आली. टू बी कंटिन्यू. बोला पुट m is equal to 1/2 in equation number फर्स्ट मध्ये पुट करूया. बोला फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, 4m plus 3n is equal to 1. 4 m च्या जागी कोणती व्हॅल्यू टाकायची, 1/2 plus 3n is equal to 1. 2 1 जा 2 2 2 जा 4. डिवाइड केलं. आता इथे शिल्लक काय राहिलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 2 1 जा 2 plus 3n is equal to 1. 3n is equal to 1 minus 2. हा प्लस 2 पलीकडे गेल्यावर -2. So 3n is equal to -1 and n is equal to -1/3. हा n. आताशी आपलं काय झालं होतं, लेट. आता काय करायचं आपण, पुट. मग बोला पुढची स्टेप उलटी करायचं.
put m is equal to 1 upon x, n is equal to 1 upon y. जे विद्यार्थी गणित दररोजच्या दररोज सोडवतायत त्यांना एक गोष्ट सांगतो, जी गणित तुम्हाला समजणार नाही मला व्हॉट्सअपला त्या गणिताचा क्रमांक मेसेज करा, ती गणित तुम्हाला पुन्हा समजून दिली जातील. फक्त व्हिडिओ पळवत पाहू नका, त्याचा उपयोग होणार नाही. m ची व्हॅल्यू बोला 1/2 is equal to 1/x and n ची व्हॅल्यू बोला -1/3 is equal to 1/y. उलट करण्याला काय म्हणतात? व्हेरी गुड. कसला टेंडो? इनवर्ट टेंडो. रिव्हर्स करा. इथे 2 होईल, पलीकडे x, इथे -3 होईल, पलीकडे काय आला? y. म्हणून खाली पूर्ण वाक्यात लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन x is equal to 2 and y is equal to किती आलं बोला? -3. समजतंय सगळ्यांना? चला लिहून टाका पटकन. आता आपण या पद्धतीची 3 गणित घेतली. कदाचित तिन्ही जर तुम्हाला समजली असतील तर हे चौथं गणित मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. हे गणित लिहून घ्या आणि ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. मग आपण पुढच्या टाइपला सुरुवात करू. हे फळ्यावरचं 5वं आणि यानंतर येणारं 6वं एक्झाम्पल अनेकदा बोर्डाला विचारलं गेलेलं आहे. यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी आहे, ते नीट लक्ष देऊन फळ्यावर बघा. काय वेगळं दिसतंय रे गणितामध्ये तुम्हाला? x आणि y नेहमीप्रमाणे खाली आले, मात्र त्यांच्या सोबत ते नंबर सुद्धा खालीच आले. मग घाबरून जाण्याची गरज नाही, डायरेक्टली सोडवायला सुरुवात करूया. लेट बोला 1/x is equal to m and 1/y is equal to n. मी तुम्हाला काय सांगितलं? खालचे नंबर आपण खालीच ठेवायचे, म्हणजे ते 1/x ला मी m लिहिणार, मात्र खालच्या 3 ला काहीही करता येणार नाही आताच. मग सांगा n च्या खाली किती राहणार? 5 आणि पलीकडे 15 ऍज इट इज लिहिलं. शेजारची गणित बोला m/2 n/3 1/12. सगळी गणित आपण व्यवस्थित लिहिली. मात्र आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याला खाली नंबर्स नकोयत, आपल्याला गणित लिनियर आडव्या फॉर्ममध्ये दिसलं पाहिजे. मग आपण दोन्हीचा एलसीएम काढूया. एलसीएम लाच लसावी असं म्हणलं जातं. 3 5 आणि 15 3 5 15 हे तीनही नंबर एकाच पाड्यात येतील. असा पाडा कोणता? 15 चा. म्हणल्यावर या तिघांनाही जर 15 करायचं असेल तर मला सांगा इथं 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 5 ने. 3 5 जा 15, 5 3 जा 15 आणि इथं ऑलरेडी 15 आहे म्हणून 15 1 जा 15. तिघांचा डिनॉमिनेटर सेम करणं असं या प्रोसेसला मानलं जातं. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं त्याने डायरेक्टली वर मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बोला गणित कसं होईल? 5 into m 5m 3 into n 3n 1 1 जा 1. सर मग ते 15 डिनॉमिनेटर केले कुठे गेले? ते इथं असतात, मात्र ते एकमेकांना काय होतात? कॅन्सल होतात. आणि अशा पद्धतीने हे गणित आडव्या फॉर्म मध्ये तयार झालं. So let us consider it as equation number first. इथे एलसीएम किती घेतला आपण? 15. पलीकडच्या साईडला आपण एलसीएम 12 घ्यावा लागेल, कारण ते तीनही नंबर 12 च्या टेबल मध्ये येतात. म्हणून आपण इथे बोला 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 12 येतं? 6 ने. 2 6 जा 12, 3 4 जा 12, 12 1 जा 12 केलं. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं त्यानेच कुठे मल्टिप्लाय करायचं? वर. 6 into m 6m, 4 into n
4n 1 1 जा 1 याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर सेकंड. तुमच्या मनातला पुन्हा एकदा प्रश्न सर ते 12 कुठे गेलं? ते काय बाळा दोन्हीही खाली नंबर्सच्या खाली 12 आहे, मात्र त्यांचा डिनॉमिनेटर सेम झाला की तो पूर्णतः कॅन्सल करता येतो. दोन इक्वेशन तुमच्या समोर तयार आहेत. समजली का बघा? आता हे पुढे सोडवूया. बोला पुढे काय होतं पटपट सांगा जरा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 5m plus 3n is equal to 1. पलीकडचं बोला 6m plus 4n is equal to again 1. मल्टिप्लाय करा. मला 4 3 सोपं वाटतंय म्हणून मी 4 ने वर मल्टिप्लाय केलं, 3 ने खाली मल्टिप्लाय केलं. चला मल्टिप्लिकेशनला सुरुवात. 5 4 जा 20m, 3 4 जा 12n, 4 1 जा 4 खाली मल्टिप्लाय करा. 6 3 जा 18m, 3 4 जा 12n, 3 1 जा 3. साइन चेंज माइनस 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 12 ला 12 कॅन्सल झाला. 20 मधून 18 गेले 2m, 4 मधून 3 गेला 1. पटकन सांगा मग m इज इक्वल टू 1/2. व्हेरी गुड. पुढे पलीकडे सोडूया आपण. पुट m is equal to 1/2 in इक्वेशन नंबर फर्स्ट. फर्स्ट मध्ये करा किंवा सेकंड मध्ये करा, त्याला काही फरक पडत नाही. फर्स्ट मध्ये जर केलं तर डिवाइड होत नाहीये, पण असू द्या. 5 1/2 3n is equal to 1. आता मात्र नीट लक्ष द्यायची गरज आहे. बघा मी काय करतोय. प्रॉब्लेम असा झालाय 2 ने तर 5 ला डिवाइड करता येत नाही, मग 5 ने मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5/2. तुम्हाला माहितीये एका नंबरच्या खाली डिनॉमिनेटर असेल आणि दुसऱ्या कोणालाच नसेल तर काय करावं? त्या डिनॉमिनेटरच्या नंबरने हे बघा इथून इकडे आणि इथून इकडे पटकन मल्टिप्लाय करून टाकावं. म्हणजे गणित असं होईल 5 प्लस 3 2 जा 6n, 2 1 जा 2. 6n is equal to 2 minus 5 minus 3. 6n is equal to minus 3, hence n is equal to minus 3/6 minus 1/2. संपलं. ही एक आन्सर आलं. इथे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र हीच व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन नंबर सेकंड मध्ये टाकली असती तर इथं 1/2 आलं असतं. 2 ने 6 ला लगेच डिवाइड झालं असतं, ते आणखी सोपं गेलं असतं. पण गणिताशी पाठ करून नाही ना जाऊन जमत, त्याच्यामुळे आपण कंटिन्यू घेऊया. चला आत्ताशी आपली कोणती स्टेप झाली होती लेटची, आता कोणती करायची? पुट सुरू. बोला पुट m is equal to 1/x, n is equal to 1/y. बोला m चा आन्सर आलाय 1/2 is equal to 1/x minus 1/2 is equal to 1/y. आता फक्त इन्व्हर्टेंडो करा. व्यस्त क्रिया करायची पटकन. बाय इन्व्हर्टेंडो करा. रिव्हर्स 2 is equal to x, पहिले रिव्हर्स करा. -2 is equal to y. आणि म्हणून खाली पूर्ण वाक्यात लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. बोला x is equal to 2 and y is equal to किती आलं बोला -2. सोपं आहे का? गणित समजलं? या गणितामध्ये नवीन काय होतं ते बघा. तुम्हाला इथे नवीन स्टेप पाहायला मिळाली. याला कसली स्टेप म्हणायचं? एलसीएम. चला लिहून घ्या व्यवस्थित. आता आपण ज्या फॉर्मॅट मध्ये गणित पाहिलं होतं की डिनॉमिनेटर प्लेसला नंबर येतो, त्याच फॉर्म मधलं आणखीन एक एक्झाम्पल आहे, ते पण पाहूया. चला लेटची स्टेप तर आपण अगोदरच लिहिलेली आहे. डायरेक्ट सांगा एक एक्झाम्पल कसं दिसेल. 1/x त्याच्याऐवजी m लिहिलं. डिनॉमिनेटर प्लेसचा 3 तसाच.
इथं n डिनॉमिनेटरचा 4 पण तसाच, पण तुम्हाला माहिती आहे जो कॉन्स्टंट नंबर असतो तो पलीकडच्या साईडला असावा इज इक्वल टू साइनच्या, म्हणून तो +1 पलीकडे गेल्यावर -1 लिहिलं. इकडे बोला m/5 n/2 4/15 ते पण लिहिलं. चला आता याची एलसीएम काढूया. एलसीएम लाच काय म्हणतो आपण, लसावी. ठीक आहे. कोणी पण सांगितलं इथे डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे तो एक असतो. 4 आणि 3 एकाच टेबल मध्ये येतील. सॉरी 4 आणि 3 च्या टेबल मधला पहिला सेम नंबर कोणता, तर तो आहे 12. म्हणजे एलसीएम 12 आला. आता मला सांगा सगळ्यांचं डिनॉमिनेटर 12 करायचं आहे, कारण की 3 आणि 4 च्या टेबल मध्ये 12 हा पहिला सेम नंबर आहे. म्हणून 3 4 जा 12, 4 3 जा 12. आता इथे 1 आहे, 1 च्या टेबल मध्ये कितव्या नंबरला 12 असतं, 12 नंबरलाच असतं. मी काय बोलतोय ते समजतंय? ठीक आहे. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं त्यानेच वर मल्टिप्लाय करा. म्हणजे एक्झाम्पल कसं दिसेल बोला. 4 into m 4m, 3 into n 3n, 12 1 जा 12, पण तसला 12 -12. Let us consider it as equation number first. पलीकडे 5 चा 2 चा आणि 15 चा टेबल म्हणा. या तीनही टेबल मध्ये पहिला सेम नंबर तुम्हाला सापडतो 30. म्हणून या सगळ्यांचा एलसीएम 30 आला. सर 15 का नाही आला, कारण तो 2 च्या टेबल मध्ये 15 असतं का, नाही. बरोबर. 30 येण्यासाठी किती मल्टिप्लाय करायचं, 5 6 जा 2 15 जा 15 2 जा झालं. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं त्याने पुढे मल्टिप्लाय करायचं वर. म्हणजे सांगा एक्झाम्पल कसं होईल पुढे, पटपट बोला. 6 into m 6m, 15 into m 15n, 4 2 जा 8. Let us consider it as equation number 2. झालं. आता पुढे सॉल्व करता येतं तुम्हाला. बोला काय होणार, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 4m - 3n is equal to -12. पलीकडचं बोला 6m + 15n is equal to 8. दोन्ही एका खाली एक लिहिले. पहिला ऑप्शन 6 ने वर 4 ने खाली मल्टिप्लाय करा. नको मग दुसरा ऑप्शन घे. 3 ला 15 करता येईल का रे आपल्याला, नक्कीच. 3 5 जा 15. म्हणून आपण इथं 5 ने मल्टिप्लाय करूया. बोला मग पुढे काय होईल, 5 4 जा 20m, 3 5 जा 15n, 12 5 जा 60. खाली ऍज इट इज 6m + 15n is equal to 8. त्यामध्ये नो चेंज. एक नंबर सेम आला, कॅन्सल पण झाला. याची ऍडिशन बोला 26m, 60 मधून 8 गेले -52. याचाच अर्थ तुम्हाला जर m ची व्हॅल्यू काढायची असेल तर -52/26. your final answer is -2. 26 to the 52. ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करा. म्हणून इथे लिहूया. बोला काय लिहायचं, पुट m is equal to -2 in equation number first. सांगा पटपट. 4m - 3n is equal to -12. सुरू 4. हे बघा m च्या जागी कोणती व्हॅल्यू लिहायची, -2 -3n is equal to -12. 4 2 जा 8, -3n is equal to -12, -3n is equal to, एकदम हळूवार चला आता, हा -8 पलीकडे गेल्यावर +8.
इथं -4 राहिलं, हा -3m आहे, मायनस मायनस गेट कॅन्सल, 3n is equal to 4, so n is equal to 4/3. बघा पटलं का तुम्हाला? आलेली व्हॅल्यू लेट ऐवजी पुट करूया पलीकडे, चला सांगा पटपट. हा, m ची व्हॅल्यू -2 is equal to 1/x आणि n ची व्हॅल्यू बोला 4/3 is equal to 1/y. आता काय करायची, तर कोणती स्टेप करायची? बाय बोला पटकन, इन्व्हर्टेंडो करा उलट, x is equal to -1/2. याला उलट केल्यावर काय होणार? 3/4 is equal to y. गणित संपलेले. खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन, समीकरणाची उकल x बरोबर -1/2 and बोला y बरोबर 3/4. समजले सगळ्यांना? नीट लक्ष द्या. परत एकदा मी सांगतो, एलसीएम काढणं म्हणजे काय. तुम्हाला डिनॉमिनेटर प्लेसला जे नंबर दिसतात ते सगळे टेबल म्हणायचे. ज्यांना माहीतच नाही त्यांना मी सांगतो की मी 3 आणि 4 चा एलसीएम 12 कसा काढला. 3 1 जा 3, 2 जा 6, 9 12 15 18 हा 3 चा टेबल लिहिला. 4 1 जा 4, 8 12 16 20 24 हा मी 4 चा पण टेबल लिहिला. या दोन्ही आणि शेजारी 1 आहे, 1 चा टेबल नाही लिहायची गरज. या दोन्ही पण टेबल मध्ये पहिला नंबर कोणता सेम आलाय बघा, की जो दोघांमध्ये आहे 12 म्हणून तिथला एलसीएम 12. तसंच या पद्धतीने इकडं या तीनही टेबल मध्ये 30 नंबर कॉमन होता म्हणून तिथं एलसीएम आपण 30 घेतलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर पटकन ही गणित लिहून काढा, मग आपण पुढच्या गणितांना जाऊया. इथे आता थोडीशी मोठ्या फॉर्मॅट मधली गणित चालू होतात. फळ्यावर गणित बघूनच तुमच्या लक्षात येत असेल हे 4 मार्काचं गणित आहे. मगाशी XY सेपरेट येत होता, इथून पुढे तो जोडीने येईल. मग अशी गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची त्यावर आपण लक्ष द्या. बोला, डिनॉमिनेटर प्लेसला पहिल्यांदा कोणता नंबर आलेला आहे? 1/x + y. याला m कन्सिडर करू. शेजारी बोला 1/x - y. याला आपण n कन्सिडर करू. एक नंबर याच्यासाठी, दुसरा नंबर याच्यासाठी, नवीन काहीच नाहीये, फक्त डोकं शांत ठेवा, गणित सोडवतात. बोला मग पुढची स्टेप इथे कशी होईल? 10 as it is. हा 1/x + y गेला, त्याच्याऐवजी m. 2 as it is, n is equal to 4. इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि पलीकडे बोला 15m - 5n is equal to -2. याला नाव देऊया इक्वेशन नंबर सेकंड. झालं. आता दोन्ही इक्वेशन ही सॉल्व्ह करूया. म्हणून इथं लिहायचं, पटपट सांगा काय लिहायचं? फ्रॉम इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 व 2 वरून 10m + 2n is equal to 4. सेकंड वन 15m - 5n is equal to -1. दोन ऑप्शन आहे.